तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो, तारीख फिक्स झालेली आहे। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी बांधवांनो, आता आपण त्या यादी सरसकट सुद्धा जाहीर करणार। पहिली यादी आपल्याला कळवण्यात आली आहे। पूर्ण अपडेट या ठिकाणी यादी सरसकट आपण पाहून घेणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने नुकतीच नमो शेतकरी महासन्मान योजना ही नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे। ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आखली गेली आहे। या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। महासन्मान योजना ही पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळणार आहेत। हे पैसे 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील। पहिला हप्ता लवकरच या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। दोन योजनेचा एकत्रित लाभ नमो शेतकरी महासन्मान योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला पूरक आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये तर 2,000 रुपये 3 हप्ते। नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 6,000 रुपये तर 2,000 रुपये 3 हप्ते, एकूण वार्षिक लाभ 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो, यामुळे शेतकऱ्यांना आता दर 4 महिन्यांनी 4,000 रुपये मिळतील, जे त्यांच्या आर्थिक स्थितीला मोठा हातभार लावतील। आणि राज्य सरकार मात्र पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करत आहे। या यादीसाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी यादी आधार घेतला आहे। राज्यातील कृषी विभागाचे केंद्र सरकारला या यादीसाठी पत्र लिहिले आहे। यांची यादी अंतिम झाल्यानंतर लवकरच पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेची घोषणा केली आहे। सध्या कोविड नंतरच्या काळात राज्यातील आर्थिक स्थिती कठीण असली तरी सरकार या योजनेसाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे। जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनापूर्वी मागणीद्वारे या योजनेसाठी निधीची तरतूद केली जाईल। तोपर्यंत अल्पकालीन निधीतून पहिला हप्ता दिला जाणार शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आर्थिक मदत देण्यासाठी शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये थेट मदत मिळेल, जी त्यांना दैनंदिन गरज भागवण्यात उपयोगी ठरते। शेती खर्चाची भरपाई या रकमेतून शेतकरी बियाणे, खते किंवा इतर शेती साहित्य खरेदी करू शकतील। कर्जमुक्तीचा मार्ग नियमित उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत होईल। ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना शेतकऱ्यांनी हातात पैसे आल्याने ग्रामीण भागातील खर्च वाढेल, यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। निधीची उपलब्धता राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे निधी उभारणे हे एक मोठे आव्हान असू शकते। योग्य लाभार्थ्याची निवड करणे आणि यांची यादी अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे। वेळेवर वितरण करणे, हप्त्याचे वेळेवर वितरण सुनिश्चित करणे आवश्यक आहे। डेटा व्यवस्थापन, शेतकऱ्यांची माहिती, बँक खाते आणि इतर तपशील अचूकपणे व्यवस्थापित करणे गरजेचे आहे। महासन्मान योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी ही योजना शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये थेट मदत होते। या आर्थिक पाठबळामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन आव्हानांना तोंड देण्यास मदत होईल आणि त्यांना जीवनमानात सुधारणा होईल, अशी अपेक्षा ही। तथापि या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी निधीची उपलब्धता, योग्य लाभार्थ्याची निवड आणि कार्यक्षम वितरण यंत्रणा यांसारख्या आव्हानांनंतर मात करणे महत्त्वाचे असते। शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या उपक्रमाची निरंतरता आणि त्यांचे योग्य मूल्यमापन करणे देखील महत्त्वाचे ठरते। आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।